आणि यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातही उद्या मॉकड्रिल होत आहे आणि इथल्या तयारीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती भ्याड हल्ला केला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली। अगदी कठोर निर्बंध भारताकडून लादले गेले। पाकिस्तानने देखील त्या संदर्भातले काही निर्णय जे ते भारताबाबतचे घेतलेले आहेत। दरम्यान सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर सीमेवरती गोळीबार सुरू आहे, तणावाची परिस्थिती सीमेवरती दिसून येत आहे। भारत सरकारने देखील याचा बदला घेतला जाईल असा कडक इशारा पाकिस्तानला दिलेला आहे। आणि देशातली सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर युद्धजन्य स्थिती किंवा युद्धाचे ढग जे आपण म्हणू शकतो ते सध्या आपल्याला दिसून येत आहेत। आणि अशा पार्श्वभूमीवरती जिल्ह्यामध्ये किंवा एकंदरीत राज्यभरामध्ये देशभरामध्ये सध्याच्या घडीला मॉक ड्रिलचे आदेश ते दिले गेलेले आहेत। उद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील मॉक ड्रिल होणार आहे। अर्थात जर राज्याचा विचार केला तर जी काही 19 ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा देखील समावेश आहे। आणि कोस्टल सिक्युरिटी जी म्हणतो ती महत्त्वाची असते आणि त्यामुळं एकंदरीत कोकणातलं जर आपण बघायला गेलं ठाणा असेल, रायगड असेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधल्या काही ठिकाणी मॉक ड्रिल जे आहे ते होणार आहे। युद्धजन्य परिस्थिती किंवा युद्ध सुरू झाल्यानंतर कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यायची, नागरिकांनी कोणत्या प्रकारचे नियम पाळावयाचे त्यांच्यासाठी काही सूचना असणार आहेत, अशा प्रकारचं मॉक ड्रिल या ठिकाणी होईल। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला किंवा रत्नागिरी जी कोस्टल सिक्युरिटीचा विचार केला तर मिरकरवाडा हे जे बंदर आहे त्या ठिकाणी अल्ट्राटेक जेट्टी या 2 ठिकाणी हे मॉक ड्रिल उद्या होणार आहे। आणि एकंदर त्याची तयारी सध्या जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन यांच्या पार्श्वभूमीवरती सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा किंवा कोकणाचा जर विचार केला, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांचा विचार केल्यानंतर समुद्र सिक्युरिटीच्या दृष्टीने किंवा कोस्टल सिक्युरिटीच्या दृष्टीने हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, संवेदनशील आहे। आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर समुद्रामध्ये कोस्ट गार्डची एक बोट देखील या ठिकाणी गस्त घालताना दिसून येत आहे। या काही मासेमारी नौका आहेत त्यांची देखील या ठिकाणी तपासणी त्यांची देखील विचारपूस या ठिकाणी कोस्ट गार्डच्या बोटीच्या मार्फत केली जात आहे। आणि विस्तीर्ण असा समुद्र किनारा आहे, जिल्ह्यामध्ये 16 लँडिंग पॉईंट्स आहेत। आणि अशा पार्श्वभूमीवरती किंवा ही संपूर्ण परिस्थिती बघता, जिल्ह्याची सामरिक स्थिती बघता, समुद्र किनारा पाहता एकंदरीत या ठिकाणी होणार हे मॉक ड्रिल महत्त्वाचा असेल। आणि समुद्र सिक्युरिटीच्या दृष्टीने, कोस्टल सिक्युरिटीच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा असेल, रायगड असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्हा हे महत्त्वाचे असणार। कोकणाला साधारणपणे जवळपास 740 किलोमीटर इतका समुद्र किनारा आहे। आणि अशा वेळेला जर का उद्या युद्ध झालं जी शक्यता वर्तवली जाते तर त्यावेळेला संपूर्ण प्रशासन सज्ज असणं गरजेचं आहे। नागरिकांना देखील या संदर्भातल्या काही सूचना दिल्या जाणार आहेत आणि त्यामुळे हे मॉक ड्रिल महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन महबूब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।